सर्व शेतकरी बांधवांचे मिशन जैविक क्रांतीच्या माध्यमातून जमीन वाचवा या कार्यक्रमात स्वागत आहे. अरे श्याम, कसा आहेस मित्रा? मी ठीक आहे. तुझं काय चाललंय रमेश? काय चालणार आणखी? तेच आपलं न परवडणारी शेती करतोय. माझं पण सगळं शेतीवरच चाललंय की. मला तर शेती करायला परवडतंय आणि चांगलं उत्पन्न बी मिळतंय. पण तुला काय झालं शेती न परवडायला? तुला तर माहितीच आहे की खताचे दर किती वाढल्यात आणि ढीगभर खतं शेतात टाकून पण पीक काही चांगलं येईना आणि उत्पन्न बी समाधानकारक मिळेना बघ. आता कशी शेती करू काहीच कळेना बघ. तूच सांग यावर काय उपाय आहे का? अरे मला बी अगोदर तुझ्यासारखंच टेन्शन आलं होतं. पण तू आता काळजी करू नको. तुझ्या समस्येवर उपाय अल्विरॉन ऑर्गॅनिकचे प्रतिनिधीच देतील. चल, मी तुला त्यांच्याकडे घेऊन जातो. तिथे तुझ्या समस्येचं उत्तर तुला नक्की मिळेल बघ. अरे हो, खरंच का? मग लगेच चल बाबा. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. बोला शामराव, काय म्हणतंय पीक पाणी? आपलं पीक तर जोमात आहे. अख्ख्या भागात आपल्यासारखं पीक नाही बघा कोणाचं. पण साहेब, ह्यो माझा मित्र रमेश, याला पण जरा मार्गदर्शन करा की. शेती परवडेना झाली असं म्हणतोय. लईच टेन्शन घेतलं यानं. जरा काहीतरी सांगा याला. बोला रमेश दादा, आम्ही तुम्हाला काय मदत करू? साहेब, मला ना शेताची समस्या आहे बघा. माझ्या शेतामध्ये मी ढीगभर खतं टाकतो. सगळ्यांच्यापेक्षा 4 पोती खत जास्त जरी टाकलं तरी पीक काही चांगलं येत नाही आणि उत्पन्न बी मिळत नाही जास्त. आता यावर काय उपाय करू ते तुम्हीच सांगा. काळजी करू नका दादा, सांगतो. फक्त लक्ष देऊन ऐका. आपल्या गावात जी पण जमीन आहे त्या सर्व जमिनीवर आपण एकाच प्रकारचे बी बियाणं, खतं, एकाच ठिकाणचं पाणी दिलं आणि एकसारखी मेहनत केली तरी सुद्धा एकसारखं पीक येतं का? नाही साहेब, कारण प्रत्येक ठिकाणची जमीन वेगळी असते की. बरोबर. म्हणजे बी बियाणं, खतं, पाणी आणि मेहनत एकसारखी असून सुद्धा जमीन जर वेगळी असेल तर पीक वेगळं येतं. या ठिकाणी एक गोष्ट पक्की आहे. चांगलं पीक ज्या जमिनीत येतं त्या जमिनीत ताकद आहे आणि ज्या जमिनीत पीक चांगलं येत नाही त्या जमिनीत ताकद कमी झाली असं आपण म्हणू. जर आपल्या जमिनीला आपण ताकदवर बनवलं तर चांगलं पीक घेण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकेल का? नाही नाही, कोणी थांबवणार नाही. मग जर आपल्या जमिनीला ताकदवर बनवायचं असेल तर तिला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. जमिनीला बारकाईनं समजून घेण्यासाठी तज्ज्ञांनी तिचं 3 भागात विभाजन केलं आहे. पहिला भाग भौतिक गुण. जमीन दिसायला कशी आहे? लाल आहे, काळी आहे की पांढरी आहे? जमिनीची पाणी धरून ठेवण्याची तसेच सोडण्याची क्षमता किती आहे? हे झाले जमिनीचे भौतिक गुण. आता आपल्याला आपल्या जमिनीचा रंग बदलायचा झाला तर तो आपण बदलू शकतो का? नाही नाही. आम्ही तर अगोदर आमची काळी जमीन ढीगभर खतं टाकून रंगवतच होतो. आता दुसरा भाग रासायनिक गुण. भौतिक गुणांच्या आधारे आपण ठरवलं की आपल्याला ऊस लावायचा आहे. आता समजा तुमच्या पिकाला 50 किलो नायट्रोजनची गरज आहे आणि जमिनीत 25 किलो नायट्रोजन उपलब्ध आहे, तर तुम्ही काय कराल? साहेब, मग मी 25 किलो नायट्रोजन विकत आणून जमिनीत टाकणार. याचा अर्थ असा होतो की जे काही घटक आहेत जसं की नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस, कॉपर, झिंक, बोरॉन, कॅल्शियम, हे सर्व घटक जमिनीच्या रासायनिक भागामध्ये येतात. त्यावरच आजपर्यंत आपला शेतकरी काम करत आला आहे. या घटकांवर काम करण्यासाठी शेतकऱ्याकडे 2 मार्ग आहे. एकतर शेतकरी रासायनिक खतं किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनाच्या माध्यमातून ही कमतरता भरून काढतो, नाहीतर शेणखत किंवा कंपोस्ट खत या माध्यमातून भरून काढतो. आता शेणखत किंवा कंपोस्ट खत यामध्ये आहे तरी काय? तर यामध्ये सर्व घटकांचं भांडार आहे जे खताच्या माध्यमातून पिकाला मिळत असतं. साहेब, सगळ्यांना शेणखत मिळेलच की नाही सांगू शकत नाही आणि चांगलं शेणखत तर हल्ली मिळतच नाही बघा. बरोबर. आता तिसरा भाग, ज्याला आपण म्हणूया जैविक गुण. जेवढे पण जीवाणू आहेत ते जमिनीच्या जैविक भागामध्ये येतात. आता हे जीवाणू आपल्यासाठी का गरजेचे आहेत ते जाणून घेऊयात. आपण आपल्या बांधावर कधी खत टाकतो का? नाही नाही. कारण आपण आपल्या शेतातील तण, काडी, कचरा बांधावर टाकत असतो. तो तसाच बांधावर कुजत असतो. तसंच इतर रसायनांचा त्या बांधावर वापर न झाल्यानं बांधावरील जमिनीमध्ये जीवाणूंची वाढ चांगली झालेली असते. तरी पण बांधावरचं गवत असेल किंवा तण असेल, खत न टाकता सुद्धा बरोबर जलद गतीने वाढतं. आपण रासायनिक खतांचा, घातक रसायनांचा बेसुमार वापर करून आपल्या जमिनीतील जीवाणू मारून टाकत चाललोय आणि त्यामुळेच तर आपलं पीक चांगलं येत नाही आणि उत्पन्न पण समाधानकारक येत नाही. म्हणजेच बीज उगवण्याची प्रक्रिया ही जीवाणूंच्या माध्यमातून होत होती. हे एक काम झालं. आता दुसरं काम बघा. आपण शेतकरी जेव्हा जमिनीत खत टाकतो
त्यावेळी शेतकरी काय पिकाच्या आजूबाजूची माती कोरून त्याची मुळं बघून खत टाकतो का? नाही, आपण काय करतो, कसं पण जमिनीत खत फेकून देतो. आता खत तर मुळाच्या जवळ जात नाही, ते कुठेही पडतं. तरी पण 2 दिवसानंतर जर आपण पाहिलं तर पिकामध्ये बदल झालेला दिसून येतो. याचा अर्थ ते टाकलेलं खत पिकाला लागू पडतं. म्हणजेच खत आणि पीक यामध्ये काहीतरी हालचाल झाली आहे. मग काय झालं? खत चालून पिकाकडे गेलं की मुळाबाहेर येऊन खत खाऊन परत मध्ये गेल्या? नाही, असं काही नाही झालं. यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम जीवाणूंचं असतं. मला सांगा, जे खत आपण टाकतो ते खत पीक एकाच वेळेला घेत असेल का? नाही. मग आपण जे खत पिकासाठी देतो ते खत जमिनीमध्ये पिकामार्फत साठवून ठेवलं जात असेल का? नाही. जीवाणू काय करतात? आपण बाजरी, ज्वारी, गहू आहे त्या स्वरूपात कधी खातो का? नाही साहेब, आपण गिरणीमध्ये जाऊन त्याचं पीठ करून घेतो आणि मग त्याची भाकरी, चपाती बनवून खातो. म्हणजे आपण धान्याचं स्वरूप बदलतो. आपण शेतकरी जी खतं टाकतो त्यांना साठवून ठेवून पिकांना जशी गरज असेल त्यानुसार ती खतं पोचवण्याचं काम जीवाणू करतात. त्याचप्रमाणे फॉस्फरस, सिलिकॉन यासारखी जे घटक आहेत ते त्या स्वरूपात पीक कधीच घेत नाही. त्यांना दुसऱ्या स्वरूपात बदलण्याची गरज असते आणि हे काम जीवाणूंच्याच माध्यमातून होतं. आता कार्बन आणि नायट्रोजनच्या संबंधांबाबत तुम्हाला गंमत सांगतो. तर बघा, पिकाला सगळ्यात जास्त प्रमाणात जे घटक लागतात त्यात नायट्रोजन आहे. जमिनीत जितक्या जास्त प्रमाणात नायट्रोजनची आवश्यकता असेल तितकं नायट्रोजन पिकांना वातावरणातून आणि जमिनीतून चांगल्या प्रकारे उपलब्ध होत असतं. पण जमिनीतील कार्बनचं प्रमाण कमीत कमी 1 ते 1.5% असणं आवश्यक आहे. तसंच पिकं आणि माती परीक्षणानुसारही त्याची आवश्यक मात्रा ठरवता येते. आता शेतकरी काय करतो? नायट्रोजन टाकून सुद्धा नायट्रोजनची कमतरता दिसून आल्यानंतर पुन्हा नायट्रोजनच आणून शेतात टाकतो. खरं तर शेतात कार्बनच्या कमतरतेमुळे नायट्रोजनची कमतरता आली आहे. पण कार्बनची कमतरता असेल तर तो बाजारातून विकत आणू शकत नाही. कार्बन जमिनीत उपलब्ध करण्याचा मार्ग आहे शेणखत किंवा कंपोस्ट खत. आता हे शेणखत किंवा कंपोस्ट खत आहे काय? हे मोठ्या पातळीवरचं तत्वांचं विघटन आहे. शेणावर प्रक्रिया होऊन ते खतामध्ये परावर्तित होतं आणि जो काही शेतातील पालापाचोळा मोठ्या पातळीवर कुजतो त्याचं कंपोस्ट खत तयार होतं. जेव्हा शेतकरी हे सर्व शेतात टाकतो तेव्हा जीवाणू त्यावर प्रक्रिया करून या खताचं सूक्ष्म पातळीवर विघटन करून त्याच्या आतमध्ये जे घटक असतात ते काढून पिकांपर्यंत पोहोचवतात. त्यानंतर जो भाग उरतो तो कार्बन असतो. याचा अर्थ असा की जमिनीमध्ये कार्बन उपलब्ध करण्याचे सर्वात महत्त्वाचं काम पण जीवाणूंच्याच माध्यमातून होतं. आता पिकांच्या वाढीसाठी हार्मोन्सची आवश्यकता असते. रोपांना फुलावर येण्यासाठी आणि फुलाला फळामध्ये बदलण्यासाठी सुद्धा हार्मोन्सची आवश्यकता असते. हे हार्मोन्स तयार करण्याचं काम सुद्धा जीवाणूच करतात बरं का. रोपाला वेगवेगळ्या आजारांपासून, कीटकांपासून बचाव करण्यासाठी स्वतःमध्ये औषध तयार करण्याची गरज असते. यामध्ये जमिनीतील जीवाणूंची भूमिका मुख्य असते. आपल्या शेतकऱ्याच्या खिशात 500 पोती खत आणून शेतात टाकण्याची क्षमता जरी असली तरी पण तो एक सुद्धा खताचा दाना पिकामध्ये घुसवू शकतो का? नाही साहेब, घुसवता येणार नाही. शेतकरी फक्त पुरवठादार आहे. खरा मजूर तर जीवाणू आहे. तो शेतात जमिनीमध्ये काम करून शेतकऱ्याला पीक आणि उत्पादन देतो. हल्ली जी रोपं उगवतात त्यांचं पोषण चांगल्या प्रकारे होत नाही. रोपांना फुलं चांगल्या प्रकारे येत नाही आणि जी फुलं येतात ती चांगल्या प्रकारे फळात परावर्तित होत नाही. शेतीत रोगराई वाढली आहे. या साऱ्या समस्यांवर काम जीवाणूंच्या माध्यमातून होत होतं. पण ती आज होत नाही कारण आपणच आपल्या जमिनीतील जीवाणू संपवत चाललोय. आता तर आपण आपली जमीन आणि पिकं फक्त इंजेक्शन आणि सलाईनवर ठेवली आहेत. आपण फक्त रासायनिक भागावर काम करतोय. जमिनीचं जीवनमान अखंड ठेवण्यासाठी काहीच काम केलं नाही. शेतीचा खरा मजूर आहे जीवाणू आणि आपण जीवाणूंची संख्या वाढवण्याऐवजी, त्यांची ताकद वाढवण्याऐवजी कच्चा माल म्हणजे रासायनिक खतं वाढवतो आहोत. यानं आपल्या शेताचं उत्पादन वाढेल का? नाही. तर आमच्या अल्विरॉन ऑर्गॅनिक्स कंपनीनं काय केलं आहे बघा. तर आता ही एक गोष्ट पक्की आहे की एकच जीवाणू सगळी काम तर करत नाही. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे जीवाणू आहेत. तर कंपनीनं काय केलं, जमिनीचा फायदा करणारे जेवढे पण जीवाणू असतील ते सर्व जीवाणू शोधून काढले आणि त्या सर्व जीवाणूंची संख्या जमिनीत कशी वाढवता येईल, तसंच त्यांना काम करण्यासाठीचं वातावरण कसं तयार करता येईल, जर्मन टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं यावर प्रयोग करून, संशोधन करून मातीच्या सर्वांगीण विकासासाठी उपाय शोधले आणि यावर वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवले. त्यामध्ये अल्ट्राकेन सॉईल,
ऊसाकरता खास आळवणी स्पेशल, ऊसाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मातीतून अन्न घटकांची योग्य पूर्तता करण्यासाठी. सॉइलमेट, मातीतील पोषण द्रव्य आणि खतं अपटेक करून मातीची योग्य संरचना टिकवण्यासाठी. हेल्दी सॉइल, क्षारपड जमीन व्यवस्थित करण्यासाठी. सॉइल कार्बो, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याकरता. आरेका नट बूम, सुपारीसाठी विशेष सेंद्रिय फॉर्म्युला. पोमो किंग, डाळिंबसाठी विशेष सेंद्रिय फॉर्म्युला. शुगर चॉईस, द्राक्षातील ब्रिक्समधील शुगर वाढवण्यासाठी. सीझाईम, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी. फंगो प्लस, सर्व प्रकारच्या रोपांवरील फंगल इन्फेक्शनवर प्रभावशाली. स्प्रेडो प्लस, स्टिकर, ॲक्टिवेटर, स्प्रेडर, पीएच बॅलन्सर इत्यादी. कंपनीने हे सर्व तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे तंत्रज्ञान जसं आपण जमिनीसाठी वापरले तसं त्या जमिनीतील जीवाणूंची संख्या करोडोंच्या पटीत वाढते, तसंच त्यांना काम करण्यासाठीचे पूरक वातावरण तयार होते. त्यामुळे तुमच्या त्या जमिनीची ताकद वाढते आणि जमिनीमध्ये जीवाणूंच्या माध्यमातून होणारी सर्व कामं वेगानं सुरू होतात. या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी त्याच्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या स्लरी आणि फवारणीच्या माध्यमातून करू शकतो. जर शेतकऱ्यानं असं केलं तर त्याची जमीन आणि पीक त्याला वेगानं रिस्पॉन्स देऊ लागते आणि आमच्या अनुभवानुसार ते पीक तुमच्या संपूर्ण भागात नंबर 1चं पीक होतं. तसंच तुमच्या जमिनीची उत्पादन क्षमता सुद्धा वाढते. जर तुम्ही अल्विरॉन ऑर्गॅनिक्सच्या जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर केलात तर आमचा असा दावा आहे की त्यानंतर तुमचा इतर खताबाबतचा शोध संपेल आणि तुमची जमीन ताकदवर बनेल. अल्विरॉन ऑर्गॅनिक्स सादर करत आहे अल्विरॉन ऑर्गॅनिक्सचं नवं प्रॉडक्ट. आमचे जे कोणी सहकारी तुमच्याकडे येतात त्यांच्याकडून पिकानुसार आमची ही अल्विरॉन ऑर्गॅनिक्सची जर्मन टेक्नॉलॉजी कोणत्या प्रकारे वापरायची आहे याची पूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्या आणि आमच्या मिशन जैविक क्रांतीच्या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि आपली जमीन वाचवा. धन्यवाद साहेब. अशी माहिती आजपर्यंत कोणी आम्हाला दिली नव्हती बघा. तुमच्यामुळं आज मला शेतीसाठी आणि मातीसाठी जीवाणूंची किती गरज आहे ते समजलं. मी तर इथून पुढं अल्विरॉन ऑर्गॅनिक्सची जर्मन टेक्नॉलॉजीच वापरणार बघा. धन्यवाद साहेब. धन्यवाद.